कॉम्रेड नेते जे.पी. गावित यांनी काल आपले कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतलेला होता आणि त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली होती। दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहे आणि त्या संदर्भात त्यांना भेटण्यासाठी आज जयंत पाटील राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आलेले होते। आपल्याबरोबर आहे जे.पी. गावित। जयंत पाटील आलेले होते, काय बैठक काय चर्चा झाली तुमची? नाही, इथं आम्हाला निरोप देऊन बोलवलं गेलं की जयंत पाटील साहेब आलेले आहेत आणि त्यांच्याशी तुम्हाला थोडी चर्चा करायची आहे आणि म्हणून आम्ही इथं पोचल्यावर जयंत साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आग्रह धरू नका, ही जागा म्हणजे लढू नका। परंतु कालच आमची दिंडोरीला जी सभा झाली त्या सभेमध्ये निर्णय झालेला आहे। आमच्या पक्षाचे सेक्रेटरीने डिक्लेअर केलं आहे की ही जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष लढेल, उमेदवार गावित राहतील आणि त्यामुळं आम्ही ठाम आहोत। ह्याच्यामध्ये कुठलाही बदल आता होणार नाही। आमचं म्हणणं आहे की जर BJPचा आणि मोदी साहेबांचा पराभव करायचा असेल तर तो फक्त राष्ट्रवादीच करू शकतात, असं जे काही स्वप्न रंगवलं जातं आहे तर हे चुकीचं आहे। इथं आम्हालासुद्धा इथं जर संधी मिळाली तर आम्हीसुद्धा ह्या मोदीच्या सत्तेला खिंडार पाडण्यासाठी ही एक जागा नक्कीच निवडून आणू शकतो आहे आणि म्हणून आम्ही विनंती केली की ही जागा तुम्ही सोडून द्या, आघाडीचा धर्म तुम्ही पण पाळला पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्हाला ह्या जागेवरती उमेदवारी अधिकृतपणे तुम्ही आघाडीची देऊन टाका। त्यांनी जर उमेदवारी नाही दिली तर तुम्ही आपल्या भूमिकेवर ठाम राहणार आहे का? उमेदवारी दिली नाही तर काल जे डिक्लेअर झालेलं आहे ते विळा हातोडीच्या आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या चिन्हावरती आम्ही लढणारच आहोत। तुम्ही निवडणुकीत उभे राहिले तर त्याचा थेट परिणाम BJPला होईल, BJPला फायदा होईल त्याचा असं वाटत नाही? नाही, BJPला फायदा होण्याची काही आपल्याला कुठल्याही प्रकारची अशी शक्यता दिसत नाही। कारण आम्ही उभे राहिलो तर तुम्हाला पण माहीत आहे की आमची मतं जी आहेत ती साधारणतः 1.5 लाखापर्यंत आमचीच मतं आहेत। आज ज्या बदलत्या परिस्थितीमध्ये जे शेतकऱ्यांचे प्रश्न उफाळून आलेले आहेत, हे प्रश्न जर पाहता शेतकऱ्यांची अत्यंत मानसिकता बदललेली आहे। ते BJPला पण नाकारतात आणि हा नवीन उमेदवार दिलेला आहे हा आतापर्यंत लोकांमध्ये नव्हताच, कुठल्या राजकीय आंदोलनामध्ये नाही, कुठल्या चळवळीमध्ये नाही। हा फक्त आपले शेटे साहेब आणि दत्तू पाटील ह्या दोघांचा उमेदवार आहे। नाही, पण तुमची जे बंडखोरी आहे ते दिंडोरी पुरतं आहे का संपूर्ण ठिकाणी राहणार आहे? तुम्ही काय बंडखोरीचा सवालच नाही, आम्ही अधिकृत उमेदवारच आहोत। आता बंडखोरीचा काय संबंध? कुठल्या पक्षाकडून मग? मी CPMचा आहे, त्यामुळं बंडखोरीचा असा सवालच नाही। बंडखोरी म्हणजे कुठं आम्हाला दिलं नाही म्हणून बंडखोरी? आता तुम्हाला दिला नाही म्हणून तुम्ही आता निवडणुकीचे रिंगणात? आमचं जे आहे त्या आघाडीने त्याचा धर्म पाळला पाहिजे होता। एकत्र बसून चर्चा करून जागा वाटपाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षाला सुद्धा सहभागी करून घ्यायला पाहिजे होतं। यांनी तसं घेतलेलं नाही, त्यांनी वाटून घेतल्या। आम्हाला वाटलं ही दिंडोरीची जागा आमचीच आहे, आम्ही लढवण्याच्या तयारीमध्ये लागलो आणि आता आम्ही रितसरपणे लढवतोय, त्याच्यात बंडखोरीचा सवालच नाही। शेवटचा प्रश्न, तुम्ही फक्त दिंडोरी पुरता हे केलेलं आहे की संपूर्ण ठिकाणी तुम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, महाविकास आघाडीबरोबर राहणार नाही? नाही, इथं मोदीचा पराभव करणं हे सगळ्या आघाडीचं पण धर्म आहे, आम्ही पण ते मानतोय। दिंडोरीमध्ये त्यांनी विचार केला पाहिजे की इतर ठिकाणी जसं आमची महाराष्ट्रामध्ये 10-1 लाखाच्या जवळपास मतं आहेत, ती मतं आम्ही आघाडीलाच देणार आहोत। तर मग इथं आम्ही ही जी जागा मागतो ती त्यांनी सोडून दिली पाहिजे। एकूणच महाविकास आघाडीने आमच्या जे मागणी आहे त्याच्यावर विचार करावा, अन्यथा आम्ही CPMकडून निवडणुकीत उभे राहणार आहे असं मत जे.पी. गावित यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचे आता चित्र समोर आलेलं आहे। तबरेज शेख, साम TV, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।